पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रजमोहनजी, अन्य सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी आज उपस्थित सगळे पत्रकार बंधू भगिनी, सगळ्यांना नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तशी ओळख आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आहेच. आणि हळू गेल्या 100 वर्षामध्ये संघ कार्याचा जो विस्तार झाला, त्या माध्यमातून अनेक स्वयंसेवक घडवले गेले आणि त्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक संस्था उभ्या झाल्या. त्यांनी समाजातल्या करता उपयोगी, राष्ट्राकरता उपयोगी अशा अनेक कार्यामध्ये त्यांनी भाग घेतला. तशा अनेक संस्था, अनेक कार्य यांनी सुद्धा समाजामध्ये एक महत्त्वपूर्ण असं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची पण एक ओळख स्वयंसेवकांनी चालवलेल्या संस्था किंवा कार्य असं म्हणून समाजामध्ये आहे. स्वाभाविक ज्यांचा जसा संघाशी संबंध आला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्यानुसार बरेच जण संघाला ओळखतात. काहींनी सेवा कार्य बघितली, ते सेवा करणारं संघटन म्हणून बघतात. काहींनी आपल्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चालणारी शाखा बघितली, त्यामुळे ते शाखा रोज चालवणारे असे स्वयंसेवक असा संघ म्हणून ओळखतात. काही लोक केव्हा तरी विशेष परिस्थितीमध्ये पूर आला, अपघात झाला आणि स्वयंसेवक आले, अशा वेळी अचानक काम करणारं संघटन म्हणून पण लोक ओळखतात. आणि स्वाभाविकपणे मध्य काळामध्ये ज्या पद्धतीने राम मंदिराचा विषय, जे अयोध्येतल्या जन्मभूमीवर रामाचं भव्य मंदिर, या विषयाला घेऊन गेले 30-40 वर्ष संघाच्या स्वयंसेवकांनी त्याकरता चाललेल्या सगळ्या अभियानामध्ये, उपक्रमामध्ये, आंदोलनामध्ये भाग घेतला. आणि जेव्हा अनेक लोक अस्पष्टपणे भूमिका मांडत होते, तेव्हा संघाने आपली भूमिका स्पष्ट ठेवली की जसं संघाचे संस्थापक जे होते डॉक्टर हेडगेवार यांनी सुद्धा स्पष्टपणे संघाच्या स्थापनेच्या काळातच सांगितलं होतं की हे हिंदू राष्ट्र आहे आणि तेव्हा या राष्ट्राची ओळख हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित जे काही प्रतीक आहेत, ज्यामुळे ही ओळख घडली किंवा ज्यामुळे ही ओळख पक्की होते, अशा सगळ्या प्रतीकांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याची जर त्यावर काही आघात झाले असतील त्याची पुनर्स्थापना झाली पाहिजे. हे एक राष्ट्रीय कार्य आहे आणि ही एक भूमिका घेऊन संघाने सातत्याने स्पष्टपणे आपली भूमिका घेतली. त्यामुळे त्या भूमिकांबद्दल कधी कधी राजकीय कारणांमुळे त्याच्याबद्दल मतमतांतर झाली, त्याच्यावर चर्चा, विवाद पण सुद्धा गेल्या 100 वर्षात बऱ्याच प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळं अगदी देशाच्या विभाजनाला संघाने केलेला विरोध असेल किंवा त्यानंतर हिंदूंचं संरक्षण झालं पाहिजे त्याकरता संघाने लावलेली आपली पूर्ण शक्ती असेल, त्यातून त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये जी काही उलथापालथ झाली आणि तेव्हा राजकीय कारणावरून संघावर आलेली बंदी असेल, स्वतंत्र भारतामध्ये अशा एखाद्या राजकीय पद्धतीने चाललेल्या अत्याचाराला शांतपणे सत्याग्रहाच्या माध्यमातून शांतपणे तोंड देऊन पुन्हा एकदा न्यायाची स्थापना करण्याचं जे काही स्वातंत्र्य भारतातलं पहिलं उदाहरण सुद्धा संघाने आपल्या स्वयंसेवकांच्या हा जो काही लढा होता त्याच्या माध्यमातून दाखवून दिलेलं होतं. देशामध्ये आजकाल लोकतंत्रावर बरेच लोक बोलतात, संविधानावर पण बोलतात, परंतु ही गोष्ट समजण्यासारखी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पार्लमेंटमध्ये जे काही त्यांनी भाषण दिलं संविधान सभेमध्ये, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की या संविधानाचा धोका कोणापासून असेल तर कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांपासून आहे. त्यावेळी सगळ्या घटना घडून गेलेल्या होत्या. त्यामुळं उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शाखेमध्ये, कार्यक्रमांमध्ये पण आलेले, आपल्या महाराष्ट्रातल्या या भागामध्ये पण त्यांचा सहभाग झालेला होता. परंतु मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या कोणी पण अशा प्रकारचं वक्तव्य संघाबद्दल दिलेलं नाही. तर उलट नंतरच्या काळामध्ये कोणी संविधानामध्ये छेडछाड केली किंवा संविधानाचा दुरुपयोग करून आणीबाणी आणली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
कोणापासून संविधानाला धोका आहे याबद्दल वक्तव्य केले. हे सगळे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत आणि तेव्हा संघाची भूमिका एक सातत्याने या समाजाची एकता, हिंदूंची एकता आणि या राष्ट्राला एका पुन्हा चांगल्या गौरवपूर्ण अशा स्थितीमध्ये नेण्याकरता संघाचं कार्य सातत्याने चाललं आहे. तेव्हा संघाने आपल्या भूमिका ठोस ठेवल्या, की या देशाचं विभाजन झालं नाही पाहिजे. काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे. आर्टिकल 370 गेलं पाहिजे. या देशामध्ये समान नागरी कायदा लागला पाहिजे आणि या देशामध्ये आतंकवाद, अलगाववाद किंवा कोणी घुसपेट करत असतील, कोणी अशा संघटना चालवत असतील, कोणी या देशामध्ये जबरदस्तीने मतांतरण करण्याचा प्रयत्न करत असेल, दुसऱ्या वाम मार्गाने, तर किंवा शस्त्र हातात घेऊन नक्षली म्हणून जनजाती लोकांचं कल्याणाच्या नावाखाली कोणी करत असतील गोष्टी, तर या सगळ्या गोष्टींना कुठल्याही राजकारणाच्या स्वार्थामध्ये न पडता संघाने स्पष्टपणे भूमिका घेतल्या. त्याची किंमत बरेच वेळा संघाला आपल्या स्वयंसेवकांचं बलिदान देऊन सुद्धा चुकवावी लागली आहे. परंतु संघाने आपल्या भूमिकेमध्ये कधीही बदलाव केला नाही. तर संघाची भूमिका सतत आहे. जाती-जातीच्या वर उठून संपूर्ण हिंदू समाज एक झाला पाहिजे, ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. ती पहिल्या दिवशी होती संघ स्थापनेच्या वेळी आणि ती आज 100 वर्षानंतर सुद्धा तशीच कायम आहे. त्याकरता जे काही प्रयत्न करता येतील, त्यात किती यश आलं, किती अपयश आलं, संघामुळं काय चांगलं झालं, काय वाईट झालं, हे प्रश्न नंतरचे विश्लेषणाचे असतील. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, की संघाने आपली पूर्ण शक्ती हा समाज जाती-जातीच्या वर उठून भेदभाव सोडून एक व्हावा याकरताच पूर्ण शक्ती आपली लावलेली आहे गेले 100 वर्ष आणि पुढल्या काळात सुद्धा संघाची तीच भूमिका असणार आहे. आणि त्यामुळं या सगळ्या काळामध्ये हे डॉक्टर हेडगेवार स्वतःच एक राजकीय म्हणजे पक्षामध्ये होते. त्यामुळे त्यांना जर राजकारणच करायचं असतं, त्यांनी राजकीय पक्ष काढला असता किंवा तिथेच राजकारण केलं असतं. पण त्यांना समाजाची उभारणी करायची होती आणि हिंदू समाजाला मजबूत करायचं होतं. या राष्ट्राला पुढे न्यायचं होतं. म्हणून त्यांनी राजकीय पक्ष न काढता त्यांनी एक सामाजिक, सांस्कृतिक संघटन काढलं आणि ज्यामध्ये व्यक्तिनिर्माणाला महत्त्व दिलं, चरित्र निर्माणाला महत्त्व दिलं, समाज बांधणीला महत्त्व दिलं आणि हे जे काही तत्त्व त्या काळात संघाच्या संस्थापकांनी आखून दिले, त्यावर कुठेही भेद न करता किंवा त्यापासून इकडे-तिकडे न जाता एक वाक्यता ठेवत संघ सातत्याने कार्य करत आहे. तेव्हा संघाकडच्या 100 वर्षाच्या वाटचालीकडे बघितलं, तर त्यामध्ये ती वाटचाल एकदम स्पष्ट आहे. एकदम ज्या गोष्टीकरता संघ सुरू झाला त्याच दिशेने आहे आणि या सगळ्या काळामध्ये, पुढल्या काळामध्ये सुद्धा संघाची वाटचाल, संघाची जशी-जशी प्रसार होईल, संघाची जे कार्य आहे आणि विस्तार आहे, हा समाजाचं समर्थन आणि स्वयंसेवकांचे परिश्रम या 2 गोष्टींच्या आधारावर संघाच्या कार्याचा विस्तार झालेला आहे. आणि याच एका कारणांमुळं हळू दोन्ही प्रयत्न वाढतात आहे. समाजाचं समर्थन वाढतंय आणि आता समर्थनातून 100 वर्ष होता सहभागाकडे समाजाचं जे दृष्टी आहे ती बदलत चालली आहे. त्यामुळे खूप समाजातले अनेक लोकं अशा कामाला वेगवेगळ्या पद्धतीने करण्याकरता पुढे येतात आहे. तेव्हा पुढल्या काळामध्ये आमच्यासमोर समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन, वेगवेगळ्या संस्थांना घेऊन आणि जवळ-जवळ प्रत्येकाने कसं या समाज कार्यामध्ये सहभागी व्हावं, या दृष्टीने संघाच्या पुढच्या सगळ्या कार्यांचा विस्तार हा असणार आहे. आणि स्वाभाविकपणे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक आपली शाखा असावी, प्रत्येक घरापर्यंत संघ पोहोचावा, जेणेकरून हिंदू समाज, या राष्ट्रावर प्रेम करणारे लोक जे काही उपक्रम हातात घेतील राष्ट्रहिताकरता, तर त्यांच्याकरता संघ स्वयंसेवक त्यांच्या सहयोगाकरता उपलब्ध राहावा. असे सगळे कार्य करण्याकरता त्यांच्याकरता शाखा उपलब्ध असावी, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. शताब्दी वर्षातही आम्ही तोच प्रयत्न केला. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याकरता प्रयत्न केला. घरोघरी संपर्क केला, समाजाच्या गृहसंपर्क, जागोजागी छोट्या-छोट्या वस्त्यांच्या स्तरावर हिंदू संमेलनं झाले. समाजाच्या, जाती समाजाच्या प्रत्येक अशा समूहासोबत प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर एकत्रीकरण होऊन सामाजिक सद्भाव बैठका झाल्या आहेत. म्हणजे सगळ्यांशी संवाद, समाजातल्या सगळ्या क्षेत्रातले जे प्रमुख लोक आहेत, मूर्धन्य लोक आहेत, त्यांच्यासोबत वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन झालं. काही कार्यक्रम पूजनीय सरसंघचालकांसोबत झाले, काही कार्यक्रम अन्यच पद्धतीने पण झाले. परंतु जवळजवळ समाजातले जे कोणी हुजू असतील
मग ते कुठल्याही विचारांचे असो, अ, त्यांच्यापर्यंत कुठल्याही क्षेत्रातले असो, त्यांच्यापर्यंत शहरातले, गावातले, जनजाती क्षेत्रातले सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या शताब्दी वर्षात पण आपण मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पुढल्या काळामध्ये त्या सगळ्यांच्या सोबत मिळून ज्या काही चर्चा झाल्या आहे, त्यातून पुढल्या काळामध्ये समाज परिवर्तनाचं जे कार्य आहे, पंचपरिवर्तन आम्ही त्याच्यामध्ये एक मुख्य मुद्दा ठेवला आहे. त्या मुद्द्यांवर समाजाचा सहभाग आणि समाजाच्या नेतृत्वामध्ये हे कार्य पुढे न्यावं, अशी संघाची इच्छा आहे, प्रयत्न आहे आणि त्याकरता जी काही योजना आपण बनवली आहे, ती त्या प्रकारची आहे. त्यामुळे सामाजिक समरसता ही समाजामध्ये स्थापित झाली पाहिजे. पर्यावरणाच्या अनुकूल जीवन झालं पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये आपलं कुटुंब एक चांगलं आदर्श कुटुंब झालं पाहिजे. आत्मीयता, जिव्हाळा, संस्कार यांनी युक्त असलं पाहिजे. याकरता सगळा प्रयत्न असणार आहे. स्व जे आहे, स्वत्व, त्याची जागृती आणि त्यावर आपल्या सगळ्या रचना पुढल्या काळात उभ्या झाल्या पाहिजे. आता पूर्ण देशामध्ये ही वाटचाल सुरू झाली आहे, की जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि सर्व स्तरावर याचे प्रयत्न चाललेले आहे. आणि त्या सगळ्या काळामध्ये नागरिक कर्तव्यांची पण जाण आपल्या समाजामध्ये व्हावी, जेणेकरून जो आपला धर्म आहे, त्यानुसार लोकांनी पुढे जावं, याकरता हे सगळे प्रयत्न चालले आहेत. तर संघाचे हे सगळे प्रयत्न देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. म्हणजे केरळपासून काश्मीरपर्यंत, तिकडे मणिपूरपर्यंत, गुजरात, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये हे प्रयत्न सुरू आहेत. भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, जीवनातल्या वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये. तसा सगळा एक व्यापक प्रयत्न हा चाललेला आहे. तर त्या दृष्टीने समाजातल्या सगळ्यांपर्यंत जाऊन संवाद करावा अशी पण कल्पना आहे. तेव्हा तुमच्याकडनं जेव्हा हे निमंत्रण आलं, तेव्हा स्वाभाविकपणे ही सुद्धा एक संवादाची चांगली संधी असं समजून ते निमंत्रण आम्ही स्वीकार केलं आणि आज मी तुमच्या इथे आलेलो आहे. तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. यानंतर काही पण विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. असं आहे की या देशामध्ये संपूर्ण हिंदूंची मान्यता आहे आणि गाय ही एक श्रद्धेचं स्थान आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये या गायीला तो सन्मान मिळावा आणि त्या प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये त्याला स्थान मिळावं, याकरता आज नाही, आपल्या देशाच्या म्हणजे कित्येक वर्षांपासून हा सगळा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा यावर कार्य झालेत. स्वातंत्र्यानंतर सुद्धा यावर मोठे आंदोलनं, कार्यक्रम झालेत आणि त्या दृष्टीने त्या सगळ्या वेळी जेव्हा आपले संत मंडळी, समाजातले लोक यांनी जेव्हा याच्यावर असा पुढाकार घेतला, तेव्हा संघ स्वयंसेवकांनी त्याला पूर्णपणे त्यांना जी काही आपली मदत करता येईल, सोबत राहता येईल, ते सगळे प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा गायीला सन्मान मिळावा, तिचं रक्षण व्हावं, याबद्दल संघाची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्या समर्थनात आहे. स्वाभाविकपणे ते कसं व्हावं याकरता सगळे प्रयत्न चालू आहेत. आपल्या देशातल्या 20 प्रांतांमध्ये जवळजवळ गोवध बंदीचा कायदा आहे. म्हणजे असं नाही की आपल्या देशात कायदा नाही आहे. 20 प्रांतांमध्ये जवळजवळ कायदा आहे आपल्या देशामध्ये. आणि आपल्या देशामध्ये आपल्या शेतीमध्ये सुद्धा गायीचं स्थान व्हावं किंवा आपल्या समाजामध्ये आता शहरीकरण होत आहे, तेव्हा गायीचं स्थान राहावं आणि गोसेवा, गायीचं दूध, गायीच्या दुधापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स, या अशा सगळ्या स्तरावर संघाचे स्वयंसेवक प्रयत्न करत आहेत. मग ते गोसेवा नावाचं एक उपक्रमच गतिविधी म्हणून संघाचे स्वयंसेवक चालवतात. याशिवाय संघाचे स्वयंसेवक चालवतात अशा संस्था, विश्व हिंदू परिषद, अजून अनेक संघटना आहेत, ते पण यावर कार्य करतात आहे. अनेक ठिकाणी गोशाळा उभ्या झाल्या, गो औषधी, शुद्ध गायीचं दूध, देशी ब्रीड यांचं रक्षण झालं पाहिजे, असे अनेक उपक्रम यासोबत चाललेले आहेत. आणि गोवध बंदीचा कायद्याचं पूर्णतः ज्याला म्हणता येईल पालन व्हावं, याकरता वेळोवेळी ज्या ठिकाणी अशा घटना येतात समोर, तेव्हा कार्यकर्ते त्यावर ते व्यवस्थित इम्प्लिमेंट व्हावं याकरता प्रयत्नही करतात आहे. त्यामुळे या दृष्टीने मला असं वाटतं की सगळे प्रयत्न संघाचे स्वयंसेवक सुद्धा करतात आहे आणि पुढल्या काळामध्ये याचं अधिक चांगलं इम्प्लिमेंटेशन व्हावं याकरता आपले संत मंडळी, समाजातले लोक जे यामधून जे काही विषय पुढे येतील
त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करून संघाची भूमिका राहील. संघ त्याच्या फॉर आहे. हिंदीत बोलू, मराठीत सांगू? हिंदीत सांगू. मुझे लगता है कि उसको आप धर्मांतरण की जगह मतांतरण कहे, ज्यादा अच्छा रहेगा, पहली बात। क्योंकि भारत में धर्म का मतलब तो होता है कि जो आप उत्तम, आपका जो जीवन है, उत्तम जीवन व्यवहार है, जिसमें लोक कल्याण है, सबकी चिंता है, सबके एक साथ अपनी विविधताओं के साथ जीने की जो पद्धति है, उसको धर्म कहते हैं। और इसलिए भारत में धर्म का अर्थ वो है, तो धर्म को रिलीजन से कंपेयर न करें। रिलीजन का अर्थ आप अपनी एक पूजा पद्धति है, वो आपकी अपनी अपनी हो सकती है, लेकिन धर्म तो सबका एक ही होता है। इसलिए धर्मांतरण नहीं हो सकता। धर्म से आप पास में होते, दूर हो सकते हैं। तो ये मतांतरण जो है, ये मतांतरण मुझे लगता है कि ये स्वाभाविक रूप से जो जबरदस्ती किसी के लालच दिखाकर, किसी की मजबूरी का फायदा लेकर, जिस तरीके से अपने देश में कुछ संस्थाएं हैं जो मिशन के नाम पर मिशनरी के बनकर जो मतांतरण का प्रयास करते हैं, कुछ कुछ ऐसे प्रकार ज़्यादा भी कई जगह देखने को आते हैं, तो उसको निश्चित रूप से वो नहीं होना चाहिए। वो अनैतिक भी है, वो इल्लीगल भी है, मतलब कानून की दृष्टि से भी वो गलत है। क्योंकि अपने देश में कई राज्यों में इसके बारे में भी कानून है, जैसे गो हत्या का कानून है, गो हत्या विरोधी, वैसे मतांतरण विरोधी भी कानून है। यहाँ तक कि अरुणाचल प्रदेश से लेकर हिमाचल प्रदेश तक, मतलब ऐसे कई राज्यों में, जहाँ तक कि हिमाचल प्रदेश में तो जब कांग्रेस की सरकार थी, उन्होंने ही कानून लाया था ये। अरुणाचल में भी कांग्रेस की सरकार थी, उन्होंने ये कानून लाया था। तो ये विषय कोई एक विचार का नहीं है, इस देश की आइडेंटिटी है, और कोई भी इलीगल कानून काम तो देश में नहीं होना चाहिए, इसलिए इसका विरोध है। और इसलिए समाज जागृति का कार्य संघ कर रहा है, ताकि समाज जागृत हो। और 2-3 काम है इसमें। एक, कि हिंदू समाज का कोई हिस्सा उपेक्षित न रहे या असंपर्कित न रहे, इसके लिए समाज के सभी लोगों तक पहुंचने का प्रयास हो रहा है। ये जो मैंने पंच परिवर्तन में सामाजिक समरसता का विषय बताया, पूरे समाज का, हर परिवार का आह्वान किया गया है कि आपका संपर्क रहना चाहिए समाज के हर जाति वर्ग से। सामाजिक सद्भाव बैठकों का उद्देश्य भी वही है कि असंपर्कित कोई भी न रहे, सब एक दूसरे से संपर्कित हो, तो हम इन प्रश्नों का समाधान कर सकते हैं। कई जगहों पर साधु संतों का अगर जाना नहीं होता है, समाज के ऐसी बस्तियों में जहाँ खासकर विशेष सामाजिक दृष्टि से, आर्थिक दृष्टि से या भौगोलिक दृष्टि से कहीं दूर है, तो वहाँ पर भी जाने के कई सारे अभियान चल रहे हैं, तो वो कार्यक्रम भी चल रहा है। और संघ के जो सरसंघ चालक थे द्वितीय श्री गुरु जी, उन्होंने ये बात के लिए पहल की थी कि अपने शास्त्रों के अनुसार ऐसी भेदभाव की कोई मान्यता नहीं है। तो उस समय सभी संतों को मिलकर, धर्माचार्यों को मिलकर सम्मेलन भी आयोजित हुए थे, और उसमें इस तरह से प्रस्ताव भी हुए थे कि न हिंदू पतितो भवे, हिंदवो सोदरा सर्वे। सब हम एक ही उधर से आए, एक ही माँ के उधर से आए हैं, और कोई हिंदू पतित कैसे हो सकता है। तो ये बातें, प्रयास बहुत सारे चल रहे हैं, और अब मुझे लगता है कि समाज में जागृति भी आई है, और इस कारण से जगह जगह पर इसका विरोध भी हो रहा है। कानून पर भी दबाव बनता है, कानून भी काम कर रहा है। तो मुझे लगता है आने वाले समय में किसी भी तरीके से ऐसे बात, जिसको रिलीजन भी नहीं मानना चाहिए, ये तो सिद्ध रूप से व्यापार है अपने स्वार्थ के लिए, और ये देश के विरोधी भी कार्य है, तो उसको बहुत गंभीरता से लेना चाहिए। संघ उसको बहुत गंभीरता से लेता है। नमस्कार, माझं मुकेश भोंगळे. प्रश्न असा आहे, देशातली एकूण आता जर परिस्थिती बघितली तर देशातला मुस्लिम धर्मीय जो समाज आहे तो बहुतांश मुस्लिम धर्मीय संघाला आपला शत्रू मानतो आणि परिस्थिती दिवसेंदिवस आणखी विपरीत, विचित्र होत चाललेली आहे. इथला जो मुस्लिम आहे तो 97% मूळचा इथलाच आहे असं म्हणतात, तुम्हाला जास्त माहिती असेल तर. 97% मुस्लिम जर वंशानं मूळ भारतीय असेल, म्हणजे तो मूळचा हिंदूचा असेल, इतर परंपरेतला असेल, तर त्यांच्याविषयी संघाची ही भावना, संघ जाणीवपूर्वक काय करते असंही मला म्हणायचं नाही. पण मुस्लिमांमध्ये संघाबद्दल जी काय आता जी भावना आहे ती एकच टोकाची, शत्रूची आहे. जे काय करतो ते संघ करतो अशी जी भावना आहे, तर याला संघाकडनं काय कृतीचं उत्तर असेल
आणि हे जे 97% जे मी म्हणतोय, जे मूळचे हिंदूच होते, त्यांचं आपण नेमकं काय करणार आहोत? सगळ्यात पहिली गोष्ट तर या देशामध्ये मुस्लिम आणि संघ असं काही भांडण नाही आहे. पहिली गोष्ट. भांडण आहे हिंदू मुसलमानांचं. हिंदू मुसलमानांमधलं जे भांडण आहे ते स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्येच त्यातल्या बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या. इथे मुघल आक्रमक आले, त्यात बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये जे काही झालं, त्यानंतर देशाचं विभाजन झालं. विभाजन झालं तेव्हा पण संघ काही तेवढं त्याचं मोठं स्वरूप नव्हतं, छोटंसं स्वरूप होतं संघाचं. त्यामुळं हिंदू मुसलमानमधला जो काही विवाद आहे आणि त्यातल्या बऱ्याच घटना म्हणजे पार्टिशन तर खूपच मोठी घटना होती. तर या सगळ्या घटना 1920च्या दंगली ज्या होत्या, त्या संघ स्थापनेच्या आधीच झालेल्या आहेत. त्यामुळे हिंदू मुसलमानांमध्ये जो काही विवाद आहे किंवा ज्या काही स्मृती आहेत, म्हणजे ज्याला म्हणता येईल वाईट किंवा दुःखद स्मृती आहेत, या आधीच बनलेल्या आहेत. त्यामुळे जे काही भांडण आहे ते हिंदू मुसलमानांचं आहे. भारतामध्ये क्रिकेटची मॅच पाकिस्तान भारताची पण सिरियसली घेतली जाते. त्यामुळं हा विषय स्वतंत्रपणे वेगळा आहे आणि त्यामुळं संघाची जी भूमिका आहे, की बाबा हे जे काही हिंदू मुसलमानांचं भांडण आहे, हे सुटलं पाहिजे आणि यातनं आपण सगळे याच देशातले आहोत. आपले पूर्वज एक आहेत, आपली संस्कृती एक आहे, आपले श्रद्धास्थान एक आहेत, आपली मातृभूमी एक आहे आणि त्यामुळं आपला इतिहास एक आहे. त्यामुळे आपण एकच आहोत, ही संघाची भूमिका आहे. परंतु हे समजावून सांगण्यामध्ये बऱ्याच बाधा आहेत. कारण या समजुतीचं ही समज कमी झाल्यामुळे देशाचं विभाजन झालं. कारण ज्यांनी इथे आपला देव बदलला किंवा पूजा पद्धती बदलली, तर त्यांना हे समजावून सांगण्यात आलं, की तुमचा देव बदलला म्हणजे तुमचा इतिहास बदलला, तुमचं राष्ट्र बदलला, तुमचं या मातीशी नातं बदललं म्हणून देशामध्ये पार्टिशन झालं. त्यामुळे या देशामध्ये कोणी जर आपलं देव बदलत असेल, तर हा विषय सीरियस आहे. कोणी देव बदलला, मिशनऱ्यांनी कामं केलेत उलटे त्यामुळे आपल्या नॉर्थ ईस्ट सारख्या प्रांतामध्ये देशविरोधी कारवाया बऱ्याच वर्ष चाललेल्या आहेत. त्या खाली गेल्या आता, कमी झाल्या, परंतु त्या बरेच 50 वर्ष तेच चालू राहिलं. तेव्हा हा विषय देशाच्या एकता आणि अखंडतेचा पण विषय आहे आणि त्यामुळे हा विषय अतिशय सीरियस आहे. त्यामुळे संघाचा जो विरोध आहे, संघाच्या सरसंघचालकांनी सांगितलं, कित्येक वेळा सांगितलं, की आपला डीएनए एक आहे, आपले पूर्वज एक आहे, राम सगळ्यांचा वंशज आहे, आपण त्याचे वंशज आहोत, रामाचेच वंशज आहोत आपण सगळेजण. आपला पूर्वज एकच आहे. आपण संस्कृतीने सगळेच हिंदू आहोत. म्हणजे मुसलमान सुद्धा असतील तर ते हिंदू मुसलमान आहेत म्हणजे. त्यांचं नॅशनॅलिटी हिंदूच आहे. त्यांची नॅशनॅलिटी हिंदूच आहे. बाहेर गेलेत त्यांना हिंदू मुसलमानच म्हणतात. हिंदुस्थानी मुसलमान म्हणतात. तेव्हा त्यांची आयडेंटिटी पण क्लिअर आहे. तर संघाचा जो खरा प्रोजेक्ट आहे तो हा आहे. हे जे काही आपण कोण आहोत म्हणजे संविधानात लिहिलंय वी द पीपल. तर हे वी कोण आहोत आपण याचा जो काही घोळ झालेला आहे आपला. पहिले परिस्थितीने झाला मुघल काळामध्ये आणि नंतर ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांच्यामुळे आणि नंतर कम्युनिस्टांच्या सगळ्या जे काही बौद्धिक भ्रम त्यांनी पसरवले या देशामध्ये किंवा आपल्या ज्ञानापासून आपल्याला दूर नेण्याचे जे ठरवून प्रयत्न झाले, षड्यंत्र झाले, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला स्मृतिभ्रंश झालेला आहे. आपण कोण आहोत याची ओळखीमध्ये समस्या उत्पन्न झाली आहे. तर खऱ्या अर्थाने संघाचा जो प्रोजेक्ट आहे तो त्या स्मृतींना जागवण्याकरता आहे. रिकव्हरिंग द लॉस्ट मेमरी. त्यामुळे पहिल्यांदी हिंदूंना ती मेमरी आली पाहिजे म्हणून कार्यक्रम सुरू झाला. पहिले जेव्हा अयोध्येचं आंदोलन सुरू झालं, तेव्हा लोकच हिंदूच म्हणायचे, की मंदिर कशाला पाहिजे? 21वं शतक सुरू आहे. आता तिथेच राम जन्मले का? बऱ्याच गोष्टी होत्या. परंतु 30-40 वर्षामध्ये बऱ्याच हिंदूंना समजलं, की रामच आपला वंशज आहे. तो युनिफायर आहे, लोकांना जोडणारा आहे. आपल्या आज सुद्धा त्याच्या जीवनमूल्य जे आहे ते आपल्याला आजही पाहिजे आहे. तर या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता हळू मला असं वाटतं, की सगळ्यांनाच या गोष्टीची क्रमाक्रमाने सगळ्यांनाच त्यांच्या स्मृती जागृत होतील. आता तुम्हाला माहीत असेल तर पाकिस्तानामध्ये सुद्धा त्यांनी आपले नावं बदललेत. कारण काय रिकव्हरिंग द मेमरी आहे ते. तो प्रोजेक्ट आहे त्यांचा रिकव्हरिंग द मेमरी. आणि भारतातल्या मुसलमानांनी सुद्धा फक्त पाकिस्तानकडेच कशाला बघता ना? भारतातल्या मुसलमानांनी इंडोनेशियाकडे पण बघायला पाहिजे, की ज्यांनी आपली संस्कृती आणि नवीन आलेला देव पूजेची पद्धत, रिलिजन दोघांना एकसाथ ठेवलेला आहे. सेंट्रल एशियाकडे बघा. त्यांनी पण अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या संस्कृती, परंपरा ठेवलेल्या आहेत सगळ्या. तेव्हा जग एवढंसं छोटंसं नाही, जग खूप मोठं आहे. जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत. तेव्हा संघाचा जो प्रयत्न चाललाय, तो हा प्रयत्न चाललाय. दुसरीकडे असं आहे, की परंतु या देशामध्ये 47ला विभाजन झालं हेही खरं आहे. तेव्हा या देशामध्ये
पुन्हा देशाचं विभाजन, तेव्हा संघ तेवढा मजबूत नव्हता, तेव्हा झालं देशाचं विभाजन, पण आता नाही होऊ शकत असं. त्यामुळे या देशाचं पुन्हा कोणी विभाजनाचा विचार पण करणार नाही, याची निश्चिती करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते राष्ट्रीय कार्य आहे. सरकारचं जे काम आहे, सेनेचं जे काम आहे ते करतील, परंतु समाजामध्ये त्याची निश्चित स्पष्टता करणं हे काम सामाजिक काम आहे आणि ते राष्ट्रीय आहे. त्यामुळं एकच मिनिट, मी 1 मिनिटात पूर्ण करतो. तुमची उत्सुकता लक्षात आहे माझ्या. त्यामुळं आतंकवादाला संघाचा विरोध आहे. अलगाव मागणी करणाऱ्यांना संघाचा विरोध आहे. PFI सारख्या संघटनांना विरोध आहे. कोणी समजा मतांतर करत असतील जबरदस्तीने विरोध आहे. कोणी ज्यांना माझा रिलिजन आहे मी दुसऱ्यांसोबत चालणार नाही अशी भूमिका घेणार असतील तर त्याला संघाचा विरोध आहे. रिलिजनच्या नावावर महिलांवर अत्याचाराच्या घटना होत असतील, ट्रिपल तलाकच्या नावानी किंवा अजून हलालाच्या नावानी, त्याला संघाचा विरोध आहे. आणि त्याला मला वाटते मुसलमानांच्या समाजामधूनच विरोध आहे त्याचा. तर हे सगळे सामाजिक प्रश्न आहे. याला रिलिजन म्हणून घेऊ नये, हे सामाजिक प्रश्न आहे. हिंदू समाजामध्ये पण अनेक सामाजिक प्रश्न आहेत. त्या कुरीतींना दूर करण्याचे प्रयत्न चालू आहे. तेव्हा आणि असं प्रत्येक समाजामध्ये होत असतं, प्रत्येक राष्ट्रात होतं. तेव्हा समाजामध्ये काही सामाजिक कमतरता आली त्याबद्दल ते चुकीचं आहे, त्याला दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तर मला असं वाटतं की याला घालमेल करण्याचं कारण नाही. राजकारणाच्या आपल्या जे काही राजकारण देशामध्ये असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे देशाचे हितेशी असे नसणारे जे लोक बाहेरून आहेत शक्ती, या सगळ्यांचे वेगवेगळे प्रयत्न असतात भ्रम पसरवण्याचे. संघाची भूमिका स्पष्ट आहे. असा हा प्रश्न संघाचा नाही, हा प्रश्न हिंदू समाजाचा आहे. आणि हिंदू समाजामध्ये आपले सगळे जे संन्यासी आहेत, धर्मगुरू आहेत, आचार्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं हिंदू समाजाचं मार्गदर्शन करणारे जे लोक आहेत, सामाजिक नेतृत्व आहे वेगवेगळ्या स्तरावरचं, त्या सगळ्यांच्याकडनं हे पुढाकार चाललेले आहेत. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाशी संवाद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून ही पूर्वशर्त नाही आहे की प्रत्येकाने आपला देव बदलला पाहिजे. हिंदू समाजामध्ये अशी नाही आहे. आपल्या धर्मामध्ये असं आहे, महत्वाची गोष्ट की तुमचा देव कोणताही असो, एकत्र राहणं शिकलं पाहिजे. हा म्हणजे हिंदू धर्म आहे. म्हणजे यू कॅन को एक्झिस्ट, सगळे रिलिजन म्हणजे हिंदू धर्म आहे. आणि माझाच देव राहील, माझंच राहील, हे वेगवेगळ्या प्रकारच्या जगामध्ये अनेक रिलिजन्सची पद्धती आहे. त्यामुळे जो फरक आहे तो इथेच आहे फक्त. तर मला असं वाटतं की त्यामुळे या हिंदू धर्माची जागृती अत्यंत आवश्यक आहे, ज्यातून केवळ भारतात नाही तर जगामध्ये सुद्धा सगळ्यांना सगळे रिलिजन्स शांततेने एकसाथ राहू शकतील, त्याचेच ते ती अनुभूती नसल्याचे परिणाम आपण जगामध्ये सध्या बघतोय. सर नमस्कार, मी प्रसाद पाठक. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय संरक्षक संघाच्या माध्यमातून आता कोणत्या प्रकारच्या गतिविधी सुरू आहेत? विचारायचं आहे, म्हणजे प्रशिक्षित लोकांचं धर्मांतरण केलं होतं हे ठीक आहे, पण TCS सारख्या कंपन्यांमध्ये जिथे IT मध्ये लोक आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालं, त्यांना नोकरीची भीती हे सगळं समोर आलेलं आहे. असं असताना तुमची काही तिकडं भाजपचे IT बिझनेस होत असतात, ते तिथे एवढ्या मोठ्या पद्धतीने कार्यरत असताना अशा पद्धतीकडे रोखण्याचा किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे अशा कंपन्यांमध्ये संघाचा? असं आहे की समाजामध्ये जागृती करणं आणि जागृत समाजच या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. तुम्हाला वाटत असेल की संघ सगळ्या ठिकाणी आहे, तर आम्ही आमच्या अजूनही शाखा आणि सगळ्याचं कार्य फक्त 1,00,000 ठिकाणी आहे देशभरामध्ये. आणि सगळ्या गावांमध्ये पण नाही आहे, सगळ्या वस्तींमध्ये पण नाही आहे, शहरी भागांमध्ये. आणि संघाच्या कामाचा विस्तार जरूर झाला, परंतु जसं मी म्हटलं की आमचं लक्ष आहे की सगळ्या ठिकाणी संघ पोहोचला पाहिजे आणि अशा सगळ्या प्रश्नांना जागृत असणारा स्वयंसेवक, हिंदू समाज, तिथल्या संस्था या सगळ्या तयार झाल्या पाहिजे. हे संघाचं लक्ष आहे, पण अजून असं झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यामध्ये महत्वाची की समाजामध्ये जशी जशी जागृती होते आहे, म्हणजे तुम्ही ज्या प्रश्नांची चर्चा करताय, एक वेळ अशी होती, काय बदल झाला, संघाने काय केलं, असं जर मला सांगायचं झालं, तुम्ही अनेक प्रश्न विचारले, अजून पण असतील असे 2-4 प्रश्न. असं आज जेव्हा संघ सुरू झाला गेले 100 वर्ष हा प्रश्न विचारला जात होता की तुम्ही इथे राष्ट्र कशाला आणता, आता आपण ग्लोबल विलेज झालोय, तुम्ही राष्ट्र कशाला म्हणता, इकॉनॉमीमध्ये स्वदेशी कशाला आणता, असा प्रश्न विचारला जात होता.
किंवा इथे आपण सेक्युलर आहोत, आता आपण 21व्या शतकात आहोत, मग तुम्ही नेहमी प्रत्येक ठिकाणी धर्म कशाला आणता? हिंदू कशाला म्हणता? हा प्रश्न विचारला जायचा. आणि तिसरा प्रश्न अजून होता, की प्रत्येक ठिकाणी तुम्ही संघ कशाला आणता? हा प्रश्न होता. आता 100 वर्षानंतर एक बदल झालेला आहे. तो बदल म्हणजे आधी प्रश्न होता, की इथे संघ कशाला आणता? आता प्रश्न विचारत आहे आधी प्रश्न होता संघ इथे का आला? आता विचारत आहे, की संघ इथे का नाही आहे? इथे काय करत आहे संघ? हा जो काही बदल झाला, तो बदल होण्याकरता संघाने जे काही 100 वर्षात कार्य केलं, त्याचा परिणाम म्हणून हे सगळे प्रश्न आज येतात आहे आणि चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत करतो मी. परंतु संघाची जी भूमिका आहे किंवा समाजात जागृती व्हावी, समाजातल्या ज्या स्वतः संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, आध्यात्मिक, प्रोफेशनल संस्था, या सगळ्या संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि त्यामुळे मला असं वाटतं, की त्या दृष्टीने जो संघाच्या म्हणून आपण जो प्रयत्न केला लोकजागृती आणण्याचा, त्याचा प्रभाव दिसतोय, की आजकाल तुम्ही लोक मीडियामध्ये सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला, संकोच न करता लव जिहाद शब्द वापरून बातम्या लिहिता आणि लोकजागृती करण्याचा प्रयत्न करताय. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. सिनेमा क्षेत्रातले लोक सुद्धा लव जिहाद विषयाला घेऊन सिनेमा काढतात आहे. कोर्टामध्ये पोलीस सुद्धा स्पष्टपणे तशा प्रकारच्या केसेस कोर्टामध्ये आणत आहे. कोर्टामध्ये सुद्धा या शब्दांवर आलेल्या केसेसवर निर्णय होऊन लोकांना म्हणजे त्याबद्दलची शिक्षा होत आहे. तर मला असं वाटतं, की मशिनरी काम करायला लागलेली आहे. समाजामध्ये जागृती आलेली आहे आणि ते आपले अनेक आध्यात्मिक संत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, आपल्या शैक्षणिक संस्था यामधून सुद्धा याबद्दलची जागृती सुरू झाली आहे. त्यामुळं याबद्दल अजून तुम्ही सगळे लोक यात महत्वाची भूमिका करू शकता. त्यामुळं याबद्दल जे काही असे वेगवेगळ्या नावानी म्हणजे खरं आध्यात्मिकता जर कुठल्या रिलिजनमध्ये ठेवली तर अशी कामं गडबड कामं होतच नाहीत. परंतु जेव्हा आध्यात्मिकता बाजूला सारून गोष्टी केल्या जातात तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात. सर नमस्ते. त्यामुळं आजच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत मला असं वाटतं, की पटलावर आलेले आहे आणि त्यामुळे समाजाने या प्रश्नांना हातामध्ये घेतलेलं आहे. तेव्हा पुढल्या काळामध्ये मला असं वाटतं, की याबद्दलचे जागृती जी जशीशी होत जाईल तशा या प्रश्नांचा पण पाडानिवाडा होत जाईल. सर नमस्ते. धीरज फ्रॉम हिंदुस्तान टाइम्स. इकडे सर एक प्रश्न असा आहे, तुम्ही आता राष्ट्रीय स्तरावर प्रचार प्रमुख आहात, ग्राउंड लेवलवर संघाचं मोठं काम तुम्ही सांगितलं आता किती ठिकाणी पोहोचले, पण एक आता मागच्या 5-10 वर्षात आपण बघितलं डिजिटल संपर्क पण वाढलेला आहे आणि मागच्या महिन्यात आपण एक बघितलं की कॉक्रोच जनता पार्टी या एकदम डिजिटली बूम झालेली ऑर्गनायझेशन देशामध्ये एकदम हे झाली. आताच मी बघत होतो इन्स्टा आणि याला त्यांचे 22 मिलियन फॉलोअर आहेत. कम्पेअर केलं तर संघ असेल, बीजेपी, काँग्रेस याच्यापेक्षा खूप कमी आहे. तर ही जी युथ एनर्जी जी एकदम असं अशा ऑर्गनायझेशनला सपोर्ट करते डिजिटली आणि त्याच्या व्हिडिओज, रील्स होतं, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? कॉक्रोच जनता पार्टीकडे, तरुणांकडे कसं बघता सर? मला वाटतं मी आधी पण याच्याबद्दल उत्तर दिलं होतं आणि ते पब्लिक डोमेनमध्ये पण आलेलं आहे. पहिली गोष्ट तर आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि आपली लोकशाही मजबूत आहे. आपल्या लोकतंत्रामध्ये आपले पार्लमेंटचे इलेक्शन्स होतात आहे, विधानसभेचे होतात आहे, ग्रामीण निवडणुका पण होतात आहे आणि कोर्ट सुरू आहे, मीडिया सुरू आहे, सगळं आपल्या देशामध्ये. तर मला वाटतं की आपली लोकशाही सक्षम आहे आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये असं कोणीतरी एखाद्याने आवाज उठवला म्हणून शॉक होण्याची काही गरज नाही आहे. हे यात काही धक्कादायक नाही आहे. लोकतंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात, आवाज उठवले जातात आणि प्रत्येक त्या सगळ्या आवाजांचं एक महत्त्व असतं आणि लोकतंत्रामध्ये त्या सगळ्या आवाजांची योग्य पद्धतीने दखल घेण्याची क्षमता असली पाहिजे. मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीचे जेवढे काही स्तंभ आहेत त्या स्तंभांमध्ये आणि मुख्य त्यातलं जो लोक त्यांच्यामध्ये सुद्धा ही क्षमता आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे फार सक्रिय आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याची जी काही योग्य दखल घ्यायची आहे, त्याचे जे काही योग्य परिणाम व्हायचे आहे ते योग्य दिशेने परिणाम होतील. तेव्हा मला असं वाटतं की म्हणजे नथिंग टू बी शॉक्ड अबाउट दिस असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं युवा पिढीबद्दल. असं आहे, आपल्या देशामधली जी युवा पिढी आहे ही अतिशय सकारात्मक आहे आणि त्या प्रत्येक युवा पिढीला असं वेगळं आयसोलेशनमध्ये एक त्याला नाव देऊन वेगळं करण्याचं पण गरज नाही. आपल्याकडे सातत्य आहे.
आपली नवीन पिढी डिस्कनेक्टेड नाही आहेत बाकी पिढ्यांपासून. जगामध्ये असेल, आय डोंट नो. परंतु आपल्या देशामध्ये असं नाही आहे. आपण एका पारिवारिक व्यवस्थेतला आपला देश आहे. तेव्हा आपल्या देशातला तरुण मुलगा-मुलगी असेल ते सुद्धा कनेक्टेड आहे परिवारातल्या सगळ्या लोकांशी, जेणेकरून सगळ्या जनरेशन्सशी. तेव्हा आपल्याकडे असं आयसोलेटेड एक जनरेशन वेगळं काहीतरी काम करतं असं नसतं. तेव्हा असा विचार करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, आपल्या देशातलं जे जनरेशन आहे अतिशय पॉझिटिव्ह आहे. त्यांना भारत माता की जय चांगलं वाटतं. त्यांना जय श्रीराम चांगलं वाटतं. त्यांना छावा सिनेमा आवडतो. त्यांना धुरंधरी आवडतो. त्यांची टेस्ट वेगळी आहे. त्यांना स्टार्टअप करण्याकरता आवडतंय. त्यांना भारत स्वयंपूर्ण व्हावा हे चांगलं वाटतंय. त्यामुळं दे आर कॉन्ट्रिब्युटरी, दे आर ॲस्पिरेशनल. आणि त्यामुळं आपल्या देशामधले संविधानाच्या म्हणजे याच्यामध्ये राहून, त्याच्या मर्यादेमध्ये राहून बदल करण्याची त्यांची मानसिकता आहे. आणि आधी पण झालंय. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी सुद्धा त्यावेळेच्या नवीन पिढीने आंदोलन केलं. त्यांचं प्रतीक जयप्रकाश नारायण होते. 11 मध्ये पण आंदोलन झालं. त्यांनी प्रतीक आपल्या अण्णा हजारेंना निवडलं. त्यामुळं आपल्या देशामधले जे काही आंदोलनं आहेत त्याचे प्रतीक जे आहे ते संविधानिक आहेत. ते प्रतीक अहिंसात्मक आहेत, म्हणजे रचनात्मक आहेत, क्रिएटिव्ह रचनात्मक आहेत, ते कन्स्ट्रक्टिव्ह आहेत. आणि त्यातनं एक देशामध्ये अराजक उत्पन्न करण्याऐवजी एक चांगला बदल करण्याची मानसिकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जी लोक त्या दिशेने जातील त्यांच्याकरता आपल्या लोकशाहीमध्ये उत्तम स्थान आहे. जे लोक त्याच्यापासून वेगळे जातील त्यांना आपल्या देशामध्ये लोक जागृत आहेत. तर मला असं वाटतं की ते त्याची दखल घेतील. त्यांची दिशा कोणती? त्यामुळे फार ते मी त्याचा विश्लेषक नाही आहे. तुम्ही विश्लेषण करू शकता, तुम्ही मीडियातले लोक आहात. मी तर हे म्हणतो की डोंट बी गेट शॉक्ड. आपल्या लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये असे एक आवाज येतील आणि आपले नवीन पिढीवर संघाचा पूर्ण विश्वास आहे. ती पिढी पूर्ण राष्ट्रीय आहे. ती पूर्ण पिढी आपल्या धर्माशी जुळलेली आहे. ते लोक 31 डिसेंबरला रात्री मनवत असतील नवीन वर्ष. 1 जानेवारीला सकाळी मंदिर जाणारे पण आहेत. त्यामुळे ही पिढी जी आहे ना, वंडरफुल पिढी आहे आपली. ज्यांचा देश धर्माशी जे नातं आहे ना, हे इतक्या स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षामध्ये सगळ्यात जवळच आहे आणि सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्टिव्ह आहे. आणि आमचा संघाचा तर ग्राउंडवर हाच अनुभव आहे. आणि लाखो असे त्या वयातले युवक हे संघामध्ये आम्ही रोज बघतोय, नव्याने येतात आहे आणि अतिशय त्याला म्हणतात ते कर्तृत्ववान आहेत. त्यांचं नॉलेज डोमेन पण खूप मोठं आहे. त्यांना AI मध्ये सुद्धा त्यांना भारताचं ज्ञान पाहिजे आहे. म्हणजे आपल्या नवीन पिढीला अशा पद्धतीने अनालिसिस करायला पाहिजे आपण. मला असं वाटतं की आपल्या आसपासच्या देशात काय झालं दॅट इज डिफरंट. पण आपल्या देशामध्ये अशी काही परिस्थिती नाही. आपल्या देशामध्ये लोक एक सकारात्मकपणे देश उभारणी करता समोर येतात आहे. त्यामुळे वी शुड बी म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण गर्व असला पाहिजे आपल्या नवीन पिढीवर. सर, आपल्याला माहिती आहे की क्रूर शासक म्हणून औरंगजेबाचे नेहमीच नाव पुढे आलेलं आहे आणि त्यावरूनच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यात आलं. आणि त्यानंतर देखील मात्र संभाजीनगरचे जे कॉर्पोरेटर असतील किंवा तिथे जे MI पक्ष आहे तो नेहमीच त्या नावाचं राजकारण करण्यात त्यांच्याकडनं आलेलं आहे. आणि ते अजून देखील ते जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर म्हणत नाहीत, तर ते आज देखील औरंगाबादच म्हणतात. तर याकडे तुम्ही कसं पाहता? आणि MI पक्ष जो आहे तो नेहमी हिंदू मुस्लिम यावरतीच राजकारण करतो, त्याबद्दल आपलं काय मत आहे? असं आहे की मी बघा सुरुवातीला सांगितलं की या देशामध्ये जे मुसलमान आहेत किंवा ते लोक बाबर किंवा औरंगजेबाचे वंशज नाही. त्यांचा जर बाबर औरंगजेबाशी काही संबंध असेल तर ते सगळ्यात जास्त पीडित आहे त्यांच्याकडनं. कारण त्यांच्या पिढीमुळंच त्यांनी मतं बदललेली आहेत आणि त्यामुळे ते जर असतील तर ते विक्टीम आहेत त्यांचा संबंध. आणि हे समजावून सांगण्याचा संघ प्रयत्न करत आहे. परंतु हे आजपासून 80 वर्षापूर्वी पण काही लोकांना नाही समजलं, त्यामुळे देशाचं विभाजन झालं. परंतु आता मात्र अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहे त्यांना मला नाही वाटत की समाजामध्ये काही स्थान आहे. आणि मला नाही वाटत की मुसलमान समाजामध्ये सुद्धा त्याचं फार मोठं स्थान आहे. म्हणजे तसं असतं तर दिसलं असतं तसं, असं मला वाटत नाही. कारण आता काश्मीरबद्दल सुद्धा असं चित्र उभं केलं गेलं होतं, परंतु असं काही दिसत नाही काश्मीरमध्ये. आर्टिकल 370 पण गेलं, म्हणजे काही झालेलं नाही, नॉर्मल आहे. भारत माता की जय सुरू आहे, तिरंगा सुरू आहे आणि सगळं व्यवस्थित सुरू आहे. तर मला असं वाटतं की PFI बॅन केल्यानंतर केरळमध्ये पण काही झालेलं नाही असं. त्यामुळे मला नाही वाटत असं काही आहे. आणि देर इज नो मुवमेंट
अशा प्रकारची काही मुवमेंट नाही आहे. तेव्हा मला नाही वाटत की मुस्लिम समाजामधनंच या सामाजिक प्रश्न जे आहेत, म्हणजे त्या सामाजिक प्रश्नांमध्ये एक प्रकारे असा एक वर्ग आता पुढे येतोय, जो त्यामध्ये बदल करण्याकरता पुढाकार घेतोय. अशा प्रकारचे अनेक लोक संघाच्या पूजनीय सरसंघचालकांशी सुद्धा चर्चा करण्याकरता येत असतात. आमच्या बाकी लोकांशी पण चर्चा करण्याकरता येत असतात. आमची चर्चा करता द्वार नेहमी उघडे असतात. तेव्हा समाजाच्या सगळ्या लोकांशी चर्चा करण्याकरता आणि त्यातून एक सकारात्मक गोष्टी बाहेर याव्यात याकरता प्रयत्न सुरू आहे. ज्यांनी नाही विचारलं ते पहिले विचारूया, म्हणजे बरं राहील ना. हां. हॅलो. मगाशी तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी आली आहे किंवा येतीये जे काय आहे. तर एक असं आहे की एका सर्टन काळापुरतं ती राहते आणि नंतर त्यांचं ध्रुवीकरण होतं. म्हणजे जे काही आजूबाजूला कॉकरोच असेल किंवा काय असे अनेक गोष्टी म्हणजे आजपर्यंत आलेल्या. तर तेव्हा त्यांचं ध्रुवीकरण पण होतं, की मी लहानपणी शाखेत जात होतो आणि आता मला ते वेडेपणा वाटतो किंवा काय जे काय असेल. तर हे ध्रुवीकरण थांबवण्यासाठी म्हणून काय वेगळे आपण विशेष प्रयत्न करतोय का? की ती पिढी अजून आली पाहिजे आणि ही एक मधली जी पिढी आहे ती पण फार मोठी आहे आपल्याकडे. पण तरुणांची पिढी तशी अजून म्हणावी तेवढी नाहीये. तर ते ध्रुवीकरण थांबवण्यासाठी आपण काही करता आहात? पहिली गोष्ट असं आहे की संघामध्ये जे स्वरूप आहे, त्या संघाच्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त लोक युवकच आहेत. म्हणजे आता सुद्धा संघामध्ये आधी अनेक वर्ष 7 दिवसाचा प्राथमिक वर्ग व्हायचा होतोय, अजूनही होतो तो. तर दरवर्षी जवळजवळ 18 वर्षाच्या आसपासचे जवळजवळ 1,00,000 लोक दरवर्षी त्यातनं पहिल्यांदा भरतीसारखं म्हणता येईल प्रशिक्षण घेतात. मागच्या वर्षी तर 3 दिवसाचे प्रारंभिक वर्ग सुरू झाले. त्यामध्ये याच्या कितीतरी पटीने याच वयातल्या लोकांनी येऊन प्रशिक्षण घेतलंय. त्या संघामध्ये तर मला असं वाटतं की उलट अधिक चांगलं राष्ट्रीय काम करण्याकरता अनेक लोक येतात आहे आणि अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या घेतात आहे. बाकी समाजामध्ये सर्व लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न असतो आणि त्या मला असं वाटतं की अपवादाने अशा केसेस असतील तर तुम्ही सुचवलं निश्चितपणे त्यांच्याशी पण चर्चा करता येईल. माझे 2 प्रश्न आहेत. एक सर त्यांच्याशी चर्चा करता येईल. स्पेसिफिक तुम्ही सांगितलं चर्चा करू त्यांच्याशी. सर एकीकडे सरकारी पातळीवर कुटुंब तरुणांशी नेहमी चर्चा करावीच लागते ना. तुम्ही स्पेसिफिक सांगितलं चर्चा करता येईल. प्रशांत सर एकीकडे सरकारी पातळीवर कुटुंब नियोजन किंवा लोकसंख्या नियंत्रण या गोष्टींचा पुरस्कार केला जातो. तर दुसरीकडे सरसंघचालक असं म्हणतात की 3 अपत्ये असायला हवी. तर या 2 गोष्टी आहेत असं आहे, त्याच्याकडे एक तर जगाकडे पण बघितलं पाहिजे बरं. कारण जगामध्ये आता भारतामध्ये पहिले एकच होतं, आता 2 मध्ये आलेले आहे. म्हणजे सरकारच्या धोरणाची दिशा पण बघायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, जगामध्ये आपण ज्या देशांनी हे केलं अतिशय टोकाला जाऊन, त्या देशांनी पूर्ण आता भूमिका युटर्न केलेली आहे. युरोपातले देश असतील, आपल्या बाजूचा चीन असेल, या सगळ्या देशांमध्ये त्यांच्या भूमिका पूर्ण युटर्न झालेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटतं की आपण जगातल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं जरुरी आहे. त्याच्यानंतरच मग आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, जनसंख्या जितकी महत्वाची आहे तितकी जनसंख्येचं संतुलन पण महत्वाचं आहे. डेमोग्राफिक बॅलन्स हे पण महत्वाचं आहे. आणि आपल्या देशामध्ये तर आपण त्याचे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल, भुक्तभोगी म्हणता येईल आपल्याला, चांगला एक शब्द आहे. तर आपण तर 47 मध्ये डेमोग्राफिक बदल झाल्यामुळेच आपल्या देशाचं विभाजन झालं ना. विभाजनाचा आधार काय होता? ज्या ठिकाणी दुसऱ्या मताच्या लोकांची संख्या वाढली ते भाग पाकिस्तान झाले. मग या देशामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ना. उद्या जर जनसंख्येचं असंतुलन झालं कुठल्या भागामध्ये, त्याच्या आधारावर परत ही मागणी येईल ना की आम्हाला वेगळं पाहिजे. मग ते कसं चालेल? त्यामुळे या देशाला टिकायचं असेल, या देशाची जी ओळख आहे म्हणजे या देशाची संस्कृती, त्या आधारावर तो देश टिकायचा असेल तर त्या संस्कृतीला मानणाऱ्या लोकांचा बहुलता म्हणजे त्यांची व्यापकता त्या देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये असावी. हे अत्यंत आवश्यक आहे. हे राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे. आणि त्यामुळे संघाची भूमिका अशा 5 वर्षाच्या इलेक्शनमुळं कॉम्प्रोमाइजिंग भूमिका संघाची नसते. संघाची भूमिका स्पष्ट आहे. ती सांस्कृतिक आहे, सभ्यताच्या करता आहे, सिव्हिलायझेशनल आहे. त्यामुळं हा आपले शताब्दींचे आपल्या भूमिका आहे, अशा 5 वर्षांच्या नाही आहे. त्यामुळे या देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे जनसंख्या संतुलन
याकरता जे काही उपाय असतील त्या उपायांमधला एक उपाय सरसंघचालकांनी सुचवला आहे आणि तोही सायंटिफिक आहे. 2.1 हे ॲव्हरेज आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी हे गोष्ट सुचवलेली आहे. आणि शेवटी ही गोष्ट सुचवली हा काही सरकारी ऑर्डर नाही आहे. हे समाजाला केलेलं आव्हान आहे. प्रत्येक परिवाराची परिस्थिती, त्यातली तिथली मनस्थिती, आवश्यकता या सगळ्या आधारावर ते स्वतंत्र आहेत त्या पद्धतीने निर्णय करण्याकरता. हे देशाकरता आवश्यक आहे ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. कोण त्याकरता किती योगदान देऊ शकतो हा त्यांचा विषय आहे. माझे 2 प्रश्न आहेत. एक सरसंघचालकांनी सांगितलं की पाकिस्तान सोबत चर्चा झाली पाहिजे, पण तुम्हाला वाटते का केंद्र सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ती चर्चा होऊ शकत नाहीये? आणि एक दुसरं, संघाच्या रजिस्ट्रेशन वरून सध्या राजकारण एका वेळेला एक प्रश्न घेऊ. पहिली गोष्ट तुम्ही जो विचारला पाकिस्तानबद्दल, बघा संघ एक सामाजिक संघटन आहे, सांस्कृतिक संघटन आहे. त्यामुळे सरसंघचालकांनी जे सांगितलं ते पीपल टू पीपल कनेक्शनवर सांगितलेलं आहे. सरकारने डायलॉग करावा नाही करावा दॅट इज अ हार्ड डिप्लोमॅसी. म्हणजे त्यामध्ये देशाच्या हिताचे बरेच विषय गुंतलेले असतात. ते बरेच विषय गुप्ततेने हाताळावे लागतात. त्यामुळे ते धोरणाकरता प्रत्येकाने या देशातल्या परराष्ट्र धोरणामध्ये सार्वजनिक भूमिका घेण्याचं काही कारण नाही. जेव्हा आपल्या विदेशाशी संबंधित विषय येतो तेव्हा राजकीय भेद विसरून सुद्धा युद्धकाळामध्ये अशा विशेष परिस्थितीमध्ये सगळ्यांनी आपली मतं सरकारपर्यंत पोहोचवून द्यावी आणि सरकारने मग त्यावरची सार्वजनिक भूमिका जी काही घ्यायची आहे ती सरकारला घेऊ द्यावी. हेच देशाच्या हिताकरता असतं. तेव्हा संघाची भूमिका स्पष्ट आहे. तेव्हा संघाला काही सांगायचं तर सरकारला सांगेल. परंतु त्यांनी जे सार्वजनिकपणे सुचवलं आहे ते हे सुचवलं आहे की पीपल टू पीपल जो डायलॉग आहे तो त्याच्यामध्ये काही उपाय असू शकतात. आणि त्यातली मेक अशी आहे की जे काही डायलॉग आपले सरकार आणि आर्मी किंवा त्यांच्या एजन्सी सोबत झाले ते सगळे फेल झाले आतापर्यंत. त्यामुळे वी आर लॉस्ट द होप. आणि त्यामुळं जो काही आता पीपल टू पीपल कनेक्शन सुरू आहे, मेडिकल करता लोक येतात, काही व्यापार सुरू आहे, काही ना काही दुसऱ्या पद्धतीने देवाणघेवाण सुरू आहे. तर त्यातूनच जर लोकांच्या या स्मृती जसं आता लाहोरमध्ये त्यांना आठवलं की बा आपण जुने आपले नावं हे होते, अशा लोकांच्या स्मृती जेवढ्या जागृत होतील त्यातूनच या प्रश्नांची उत्तरं काही निघू शकतात. जसं आजकाल बलूचमधल्या लोकांना आठवत आहे की बा आपण यांचं आपलं काय रिलेशन. त्यामुळं असं पीपल टू पीपल डायलॉग जो आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो मला असं वाटतं की तो सातत्याने सुरू राहायला पाहिजे. त्याबद्दलच त्यांनी आपलं वक्तव्य दिलं आहे. त्यामुळे डोंट टेक इट इन ॲज अ पॉलिटिकल डिप्लोमॅसी. पीएम मोदी के 12 साल के कार्यकाल को आप किस तरह से देखते हो आरएसएस के तौर पर? मुझे लगता है कि देश में चुनाव हो रहे हैं, लोग देख रहे हैं और लोग अपना ओपिनियन दे रहे हैं. उसके ऊपर अलग से संघ को ओपिनियन देने की क्या जरूरत है. वैसे मोदी जी अच्छे हैं, अच्छा काम करते हैं. संघ हमेशा भाजपा से जुड़ा रहता है, इसी चर्चा चलती है. संघ के स्वयंसेवक जो है वो बीजेपी में है, वो बीजेपी चलाते हैं, बीजेपी की सरकारें चलाते हैं. तो निश्चित रूप से वो जो संबंध है वो है संघ का. बाकी रोजमर्रा का जो काम है वो पार्टी अपना चलाती है, संघ अपना चलाता है. तो संघ का काम व्यक्ति निर्माण का है, उनका काम राजनीति का है, तो वो करते रहते हैं. संघ के स्वयंसेवक और भी संगठन चलाते हैं. विश्व हिंदू परिषद है, विद्यार्थी परिषद है, सेवा भारती है, सक्षम दिव्यांगों के लिए संगठन है, विद्या भारती स्कूल चलाती है, किसानों का संगठन है, 32 संगठन है. तो इन सभी लोगों से संघ संपर्क रखता है, औपचारिक भी रखता है, अनौपचारिक भी रखता है. व्यक्तिगत रूप में स्वयंसेवकों से हम बातचीत भी करते हैं. तो हमारी अपेक्षा रहती है कि भाई देश हित में काम होना चाहिए और सबको लेकर काम होना चाहिए. तो जिसको हम संघ का कल्चर एंड टेक्सचर बोलते हैं, तो वो अपेक्षा संघ की रहती है. वो हम अपनी बैठकों में भी बात करते हैं और अनौपचारिक रूप से भी बात करते हैं. कभी लगता है कोई गाड़ी इधर उधर हो रही है तो हम बात करते हैं. ये परिवार की बात होती है, सार्वजनिक थोड़ी होती है बातें. लव जिहाद कॉर्पोरेट जिहाद की भी घटनाएं बढ़ रही है. संघ किस तरह से देखता है? आपके काफी प्रश्न है, क्या समझ आपके काफी प्रश्न है. नहीं, लव जिहाद पर तो मैंने बोल दिया ना. देखिए ये समाज में जागृति का विषय है. संघ तो लगा ही है ना कि हिंदू जागृत हो जाए. हम कौन है, हमारा धर्म क्या है, हमारे लिए राम क्या है. देखिए क्या होता है कि उदाहरण के तौर पर मुझे आपके बारे में कोई कुछ जानकारी नहीं है तो मुझे संभ्रम होने की संभावना है. तो अगर मेरे मोबाइल का बैटरी
मेरे मोबाइल का मेमोरी अगर हैंग हो गया तो मुझे पता नहीं चलता, मेरे को कोई फोन नंबर याद नहीं आता, किसको फोन करूं, ऑल मेमोरी हैंग। तो जिसकी मेमोरी हैंग हो जाती है वो कंफ्यूज हो जाता है। तो करना क्या पड़ता है, जल्दी से मेमोरी रिकवर करो। कोई आदमी भूल जाता है, उसको दोबारा वही चीजें याद दिलाओ, मेमोरी रिकवर हो जाए, देन ओनली तभी वो व्यक्ति अपना डिसीजन ले सकता है, तब तक वो कंफ्यूज रहता है। तो संघ का काम इतना ही है कि ये जो मेमोरी है, लोग हम कौन है, हमारी संस्कृति क्या है, हमारे पूर्वज कौन है, हमारे प्रतीक कौन है, हमारी श्रद्धा के स्थान कौन से हैं, हमें कौन से ज्ञान हमारा है, देश के हित में क्या है, हमारे बंधु भगिनी कौन है, दूसरी भाषा बोलने वालों से हमारा क्या संबंध है, तो ये सब जागरूक करने का काम संघ 365 डेज 24/7 लगातार 100 वर्षों से यही कर रहा है, आगे भी करेगा। उसके बहुत सारे परिणाम होते हैं, जीवन के हर क्षेत्र में होते हैं। किसी को लगता है कि राजनीति अच्छी होनी चाहिए, किसी को लगता है कि डॉक्टर अच्छे होने चाहिए, किसी को लगता है कि भाई जर्नलिज्म में अच्छा काम होना चाहिए, तो पत्रकार को भी ईमानदार होना चाहिए, निरपेक्ष होना चाहिए। तो हर कोई व्यक्ति, इसका जो एक प्रभाव होता है वो हर क्षेत्र में होता है। तो उसका मतलब विचार का भी प्रभाव होता है, और जो स्वयंसेवक वहां जाते हैं उनका भी प्रभाव होता है। तो वो प्रभाव हर क्षेत्र में आ रहा है निकल के। तो उसके लिए जब भी वो कार्य करते समय उनको कोई समस्या आती है, वो जब पूछने के लिए आते हैं तो उनको अपना जो भी अनुभव होगा हम बताते हैं। तो ये प्रक्रिया चल रही है और ये लगातार व्यापक हो रही है। इसको एक स्ट्रक्चरल रिलीजन की तरह नहीं देखना चाहिए। ये अपने देसी है एकदम, ये मॉडल एकदम देसी मॉडल है। ये अनौपचारिक रूप से जैसे अपना हिंदू समाज है वैसे अनौपचारिक रूप से ये चलता है। सर, सरचिटणीस मंगेश कर्लेंनी दुसरा एक प्रश्न विचारला होता की संघ एवढा व्यापकपणे काम करतो, देश पातळीवर एवढं मोठं संघटन आहे, पण रजिस्ट्रेशन संदर्भात जो सातत्यानं वाद होतो, या संदर्भात संघाची भूमिका अधिकृत काय आहे आणि कशासाठी संघ रजिस्ट्रेशन करून अकाउंटेबल हे करत नाही? पहिली गोष्ट, हा विवाद नाही. काही लोक आपल्या राजकारणाकरता हा विवाद करत असतात. त्यांची त्याला काय म्हणतात आपल्या मराठीमध्ये खोड लागलेली आहे. त्यामुळे ते त्यांचे मोठे नेते आहेत ते पण रोज असंच काहीतरी बोलत राहतात. त्यामुळं हे काही लोकांचं राजकारण आहे. संघाला अशा फालतू राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळं मला नाही वाटत याच्यावर काही उत्तर द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही करोडो लोकांच्या घरी गेलो शताब्दीमध्ये. 13 करोड लोकांच्या घरी आम्ही गेलेलो आहे. लाखो लोक हिंदू संमेलनात आले. सामाजिक सद्भाव बैठकीमध्ये इतके लोक आले. तर आम्ही तर रोजच जमिनीवर आहोत. रोज आमची शाखा मैदानावर लागते. तेव्हा आम्हाला तर नाही कोणी हा प्रश्न विचारत. तेव्हा मला असं वाटतं, हा पहिली गोष्ट, हा विवाद नाही आहे. हा प्रश्न समाजामध्ये नाही आहे. हा काही लोक आपल्या राजकीय स्वार्थाकरता अनावश्यक प्रश्न विचारतात आहे. तर मला नाही वाटत वी शुड आन्सर. पण ठीक आहे, तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगतो. संघ असा आहे की संघ हे सामाजिक संघटन आहे. संघ त्या प्रकारचं संघाचं काम हे समाजाच्या स्वयंसेवकांचे प्रयत्न आणि समाजाच्या समर्थनातून चालतं. संघाचं जे शाखेचं काम आहे ते अनौपचारिक पद्धतीने कार्य चालतं. आणि त्यामुळं त्या कार्यामध्ये मला असं वाटतं की त्या सहजतेने ते कार्य चालतं. आणि संघ 100 वर्षापासून आहे. ब्रिटिश काळातही होता, त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये पण आहे. आणि सरकारशी किती सारे संवाद झालेले आहेत. किती साऱ्या सरकारने ऑर्डर्स पण काढले, बंदी वगैरे करण्याची, बंदी उठवण्याची काढले. तेव्हा हे कुठेही प्रश्न उत्पन्न झालेले नाही आहेत. तर मला वाटतं की ज्यांना सरकारशी काही घेणं देणं असतं, म्हणजे सरकारकडनं दान घ्यायचं आहे, काही घ्यायचं आहे, योजना घ्यायच्या आहे, जमीन घ्यायची, त्यांना सरकारशी संबंध येतो. संघाचं असं कामाचं स्वरूप नाही आहे. संघाचं शाखेचं काम आहे. स्वयंसेवक ते चालवतात सगळं काम. त्यामुळे संघाच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे. मला असं वाटतं की ते जर ज्यांना कोणालाही समजून घ्यायचं असेल, वी कॅन अरेंज संघ परिचय वर्ग फॉर देम. त्यामुळं ते होऊ शकतं, पण त्याची मला वाटते गरज नाही. दुसरी गोष्ट असं आहे, जबाबदारी घ्यायची नाही. मला वाटते संघ इज रिकॉग्नाइज्ड. संघ इज रिकॉग्नाइज्ड. दॅट्स वाय संघावर बंदी पण येऊ शकते, संघावरची बंदी पण उठवल्या जाऊ शकते, संघावर कोर्टात केसेस पण होऊ शकतात, संघाच्या संचालनाला अधिकृत पोलीस परवानगी पण देऊ शकतात, आणि संघाच्या शाखांचे गुरुदक्षिणांचे अकाउंट पण सगळ्या बँकांमध्ये उघडले जाऊ शकतात. त्याचे व्यवहार बँकेतनंच होतात. हे सगळं होऊ शकतं. तेव्हा संघ इज रिकॉग्नाइज्ड. तर मला वाटतं ते, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही
तुमच्यासारख्या लोकांनी पॉलिटिकल भाषेमध्ये जाण्याऐवजी जर त्याला कायद्याच्या भाषेत तुम्ही जा तर मग तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट होऊ शकते. प्रश्न मला असं पडलं त्यात की दिल्लीतल्या मंडळापासून जर नोंदणी असते तर जागतिक संघटनेची का नाही? मला असं वाटतं की पण तुम्ही प्रश्न तुम्ही पडतो. चांगल्या मोठ्या वकिलांचा सल्ला घ्या, ते तुम्हाला अधिक समजावून सांगतील व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रिकॉग्नाइज ऑर्गनायझेशन आणि रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन. त्यामुळे तुम्ही संघ रिकॉग्नाइज्ड आहे. मला असं वाटतं की आपण लोकतंत्रामध्ये आहोत, देशामधल्या सगळ्या व्यवस्था आहेत, 100 वर्षापासून हे संघटन सुरू आहे, सर्व मान्यतेने सुरू आहे. त्यामुळे त्या अर्थाने समजण्याची गरज आहे. आणि अकाउंटेबिलिटीची काय गोष्ट करता, संघ मैदानावर आहे, संघ मैदानावर आहे, अकाउंटेबल आहे. रोजच काही लोक 5 वर्षांनी अकाउंटेबल असतात, संघ रोज अकाउंटेबल आहे त्यांच्या त्यांच्या बोलण्यामध्ये, रोजच्या शाखेमध्ये अकाउंटेबल आहे. तेव्हा आय थिंक इट विल बी द मोस्ट अकाउंटेबल ऑर्गनायझेशन. बघा, रोजच्या ज्यांना रोज राजकारण करायचं आहे आणि त्यांना माझा असा सल्ला आहे की त्यांनी लोकसेवा करावी, लोकसेवा करून चांगले कामं करावे आणि लोकांचा आशीर्वाद घेऊन नीटपणे आपल्या राजकारणामध्ये प्रगती करावी. आणि त्याकरता आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे. परंतु मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आपण लोकतंत्रामध्ये सगळ्या गोष्टी उघड आहेत लोकतंत्रामध्ये, त्यामुळे लोक त्याचा निर्णय करतात काय करायचं काय नाही करायचं. मला नाही वाटत लोकांच्या वरती अजून कोणतरी आहे की जे त्याचं निर्णय करतील. दॅट इज नॉट द फेअर डेमोक्रेसी. मी जसं म्हटलं ना की संघाच्या माध्यमातून आम्ही शताब्दी वर्षामध्ये जगात पहिले पण आमच्याकडे देशामध्ये अनेक देशातले लोक इथे आल्यानंतर ते स्वाभाविकपणे भारतातलं एक सार्वजनिक संघटन म्हणून लोक भेटायला यायचे आणि सांस्कृतिक समाजाच्या एकतेबद्दल चर्चा करायचे. आधी पण करत होते, आधी पण अशा चर्चा झालेल्या आहेत. आणि तेव्हा आता शताब्दीच्या निमित्ताने आमचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाबद्दल अनेक लोकांनी उत्सुकता दाखवली. त्यामुळे जगामधल्या अशा ज्या लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, हे जे काही एखाद्या देशामध्ये स्वतंत्र देशामध्ये सांस्कृतिक आधारावर कसा देश उभा राहतो आणि त्या अनेक लोकांना भारताच्या ग्रोथ स्टोरीमध्ये इंटरेस्ट आहे की जी इन्क्लुसिव्ह आहे, ज्यामध्ये लोकांचा सहभाग आहे. ग्रोथ स्टोरी फक्त इकॉनॉमिकल नाही आहे, कल्चरल रिनायसन्स आहे हा. आणि त्यामुळं यामध्ये अनेक लोकांना उत्सुकता आहे आणि त्यामुळं संघाने समाजामध्ये जागृती करण्याकरता कसं कार्य केलं, एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन ज्याच्याबद्दल एवढे विवाद असतात किंवा मोठ्या मोठ्या पॉवरफुल ठिकाणी बसणारे लोक या प्रकारचं विष मनामध्ये ठेवतात, असे लोक ज्या देशात आहेत त्याही ठिकाणी समाजाच्या भरोश्यावर असं संघटन एखादं कसं उभं राहतं याची उत्सुकता आहे लोकांना. समाजातल्या सांस्कृतिक जागृतीची त्यामध्ये लोक चर्चा करतात, जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांशी चर्चा करतोय. मधल्या काळामध्ये आपले माननीय सरकारेवा दत्तात्रय होसबळेजी अमेरिका, जर्मनी, इंग्लंडचा प्रवास करून आले आणि आगामी काळामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी प्रकारचे संवाद होतील. चीनचे जे लोक आलेत किंवा अजून कोणी येतात त्यांच्याशी हाच एक आहे की आपले राजनीतिक जे काही संबंध आहेत, जे काही देशाची विदेश नीती आहे ते सरकारचे विषय आहेत, सरकारचा डोमेन आहे आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षा आणि हिताच्या दृष्टीने जे काही करायचं ते सरकार करेल. परंतु पीपल टू पीपल जो कल्चरल डायलॉग आहे, आपला जो सांस्कृतिक आपल्या आठवणी आहेत, स्मृती आहेत, संबंध आहेत वर्षानुवर्षांचे, ते जर चांगल्या प्रकारे जागृत राहिले आणि एकमेकांबद्दलच्या चांगल्या स्मृती आणि मतं आपली राहिली तर ते मदतच करतील आपल्या राजनीतिक संबंधांकरता. त्यामुळे हे त्या दृष्टीने आपल्या सांस्कृतिक संबंधांना उजाळा देण्याचं जे काम असतं ते अशा सगळ्या भेटींमध्ये होत असतं. तेव्हा चीन भारताचे 3000 वर्षापासून कसे संबंध आहेत, बुद्धाच्या काळातला, बुद्धाच्या आधीच्या काळातला, कुठकुठल्या विषयामध्ये आहेत. कारण आपण पूर्वमधले आहोत त्यामुळे आपल्या समाजातले प्रश्न पण सारखे आहेत, आपल्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी सारखी आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या कशा दूर करतो आपण, या सगळ्या त्यांना कुटुंब प्रबोधन जे विषय चालू आहे संघाचा त्यामध्ये इंटरेस्ट आहे सगळ्यांना, जगातल्या सगळ्यांना. कारण सगळ्या जगामध्ये हा प्रश्न उत्पन्न झालेला आहे. तेव्हा अशा सगळ्या विषयांवर संघाची हे जे सांस्कृतिक विषय आहे ज्याला त्या विषयांवर संघाची चर्चा होत राहते. ठीक आहे. तर तुम्ही आज इथे बोलाल ना, अजून काही प्रश्न आहे आता? हा, तर तुम्ही आज इथे हा एक विचार होता की बेसिकली संघाने प्रथमच एक आंदोलन केलं होतं, राम जन्मभूमी आंदोलन. त्या आंदोलनातूनच मोठं भव्य राम मंदिर होतं.
आज त्याच राम मंदिराच्या देणगीवरून वाद चालू आहे, विवाद चालू आहे, प्रश्न उभा केले जाते. अनेक आंदोलनकर्ते जे रामावर श्रद्धा ठेवून त्यांच्या मनात अस्वस्थता आहे, तुमच्या मनात अस्वस्थता आहे. मला असं वाटते की या विषयांवर जे काही तो ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून जे काही प्रश्न आले त्याच्यावर कारवाई सुरू आहे. मला वाटते काल परवापासून SIT पण आहे तिथे आणि जी काही आपली शासकीय व्यवस्था आहे ती सगळी कायद्याची व्यवस्था काम करते आहे. तर माझा प्रश्न अस्वस्थतेवर आहे. वाईट वाटणं किंवा वाईट वाटते का? असं- मला असं वाटते की पार्ट ऑफ रुटीन आहे. एक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सगळ्या ठिकाणी असे होत असतात आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चौकशा होतात. दोषी नसतील तर कोणी कारवाई केली जाते. व्यवस्थेमध्ये आवश्यक ते सुधार केले जातात. त्यामुळं मुख्य जे आहे ते राम हे श्रद्धेचं स्थान आहे आणि श्रद्धेच्या स्थानाला लोक श्रद्धेने बघतात. त्यामुळं ते श्रद्धेबद्दल काही अस्वस्थता नाही आहे. म्हणजे आता मला वाटतं वेळ झाली असेल बहुतेक. तर तुम्ही आज इथे बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या या चर्चा ज्या आहेत या सुद्धा एक चर्चेचा भाग आहे. त्यामुळं तुमच्या अशा सगळ्या प्रश्नांना आणि जे काही संघाची भूमिका आहे ती मांडण्याकरता तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सुद्धा या गोष्टींना सकारात्मकपणे घ्या आणि नेहमी तुमचा जो काही सहयोग मिळत असतो संघाच्या विचारांना, संघाच्या कार्याला, संघाची भूमिका लोकांपर्यंत योग्य पद्धतीने नेण्याकरता त्याबद्दल नेहमीच एक सार्थकपणे तुमचं जे काही कार्य आहे त्याबद्दल शुभेच्छा आहे. आणि पुढे अशी अपेक्षा आहे की निश्चितपणे तुम्हाला पुढे असेही काही प्रश्न आले तर तुम्ही मोकळेपणाने विचारू शकता. कधी औपचारिक, कधी अनौपचारिक, कधी समजून घेण्याकरता. तर त्याकरता संघाचे इथले स्थानिक कार्यकर्ते हे सुद्धा आपल्याकरता उपलब्ध आहे. तर तुमचं सतत सहकार्य मिळो ही आशा.